संपूर्ण आतपर्यंत तळली गेलेली आणि अजिबात तेलकट न होणारी मस्त खुसखुशीत चकली तयार आहे। नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण चकलीची भाजणी कशी करायची इथपासून ते चकली तळण्यापर्यंत अशी डिटेलमध्ये रेसिपी बघणार आहोत। तसंच खुसखुशीत चकली होण्यासाठी अचूक प्रमाण सुद्धा कसं घ्यायचं ते सुद्धा बघणार आहोत आणि खूप साऱ्या टिप्स सुद्धा शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण भाजणी कशी करायची ते बघूया। भाजणीसाठी आपण 1 किलो तांदूळ घेतले आहे। शक्यतोवर जुना जाड तांदूळ वापरायचा म्हणजे भाजणी छान फुलते। मी इथे रेशनच्या तांदळाचा वापर केला आहे। बरोबर 1 किलो तांदूळ आपण इथे मोजून घेतलेला आहे। आता तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे अर्धा किलो आपण डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळीच्या निम्मी उडीद डाळ घ्यायची आहे, म्हणजेच 1 पाव आपण उडीद डाळ घेतलेली आहे। आणि उडीद डाळीच्या निम्मी म्हणजेच 125 ग्रॅम मुगाची डाळ आपण इथे घेतलेली आहे। यानंतर 90 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे, 60 ग्रॅम पोहे घेतले आहे व 20 ग्रॅम आपण जिरं घेतलं आहे आणि 20 ग्रॅम धणे घेतलेले आहे। आता सगळ्यात आधी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तांदूळ 2 ते 3 मिनिटं निथळून घ्यायचे आणि लगेच कॉटनच्या एखाद्या कापडावरती पसरवून घ्यायचे आहेत। आणि हे तांदूळ आपल्याला चांगले सुकवून घ्यायचे आहे। मी इथे हे तांदूळ ह्या पद्धतीने फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेत आहे। दोन ते 3 तासांमध्ये तांदूळ चांगले सुकले आहेत। आता 2 बॅचेस मध्ये हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तांदूळ भाजून घेताना गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि हलक्या गुलाबी रंगावर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ आपले भाजून झालेले आहे, काढून घेऊ। आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊ। मी इथे सगळ्या डाळी कोरड्या कपड्याला फक्त पुसून घेतल्या आहे, म्हणजे बऱ्याचदा डाळीला पावडर असते ती चांगली पुसली जाते आणि डाळीला सुद्धा हलके डाग येईपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे आपली डाळ भाजून झालेली आहे, ही डाळ सुद्धा आपण काढून घेऊ। आता यानंतर आपल्याला उडीदाची डाळ भाजून घ्यायची आहे। उडीदाची डाळ सुद्धा हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ भाजून झालेली आहे, ही डाळ सुद्धा आपण काढून घेऊ। आता यानंतर आपण मुगाची डाळ छान भाजून घ्यायची आहे। सगळ्या डाळी आपण छान खमंग भाजून घेतलेल्या आहेत। आता यानंतर आपल्याला साबुदाणे सुद्धा अगदी हलके गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता आपण पोहे भाजून घेऊ। पोहे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। पोहे सुद्धा भाजून झालेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता इथे आपल्याला हे जिरं खूप भाजायचं नाही आहे, अगदी थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे। आता यानंतर इथे आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहे। धण्यांचा सुद्धा छान सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहेत। धणे सुद्धा भाजून झालेले आहे। या पद्धतीने सगळे जिन्नस आपण भाजून परातीत गार होऊ द्यायचे आहे आणि पूर्णपणे गार झाल्यावर गिरणीतून आपल्याला हे दळून आणायचं आहे। फक्त दळताना एक काळजी घ्यायची की गव्हाच्या पिठावरती ही भाजणी दळायची नाही। आता आपण भाजणी दळून आणलेली आहे। आता कुठल्याही एका भांड्याने आपल्याला भाजणी मोजून घ्यायची आहे। मी इथे ह्या वाटीच्या मापाने 5 वाट्या भाजणी घेत आहे। ज्या वाटीने आपण भाजणी मोजली त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे। इथे तेलाचं प्रमाण यापेक्षा कमी किंवा जास्त करायचं नाही। आता 1 चमच आपल्याला ओवा घ्यायचा आहे।
तसंच 2 चमच आपल्याला इथं तीळ घ्यायचं आहे. दीड चमच आपण लाल तिखट घेतलेलं आहे. आणि जेवढं आपण लाल तिखट घेतलं तेवढंच म्हणजे 1.5 चमच आपण इथे मीठ घेतलेलं आहे. यानंतर 1 चमच आपण बटर सुद्धा यामध्ये घालणार आहोत. थोडंसं बटर घातल्यामुळे चकलीची चव खूप छान येते. पण लक्षात असू द्या, यापेक्षा जास्त बटर यामध्ये घालायचं नाही. आता एका कढईत ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने बरोबर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी यायच्या आधीच या पाण्यामध्ये आपल्याला तेल, बटर व सगळा मसाला टाकायचा आहे. हे सगळं छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. मीठ व बटर यामध्ये चांगलं आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि सगळी 5 वाट्या भाजणी यामध्ये टाकायची आहे. भाजणी घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. हे छान एकत्र झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे पीठ 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 20 मिनिट तरी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता 25 मिनिटांनंतर आपण परातीमध्ये सगळं हे पीठ काढून घ्यायचं आहे. आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा हात लावून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला पिठाचा चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण इथे घेतलेलं भाजणी, पाणी व तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे. असंच प्रमाण घेतलं तर चकल्या खूप छान खुसखुशीत होतात. आणि हा असा घट्ट पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथं खूप जास्त पाणी लावायचं नाही, नाहीतर मग चकलीला काटे चांगले पडत नाही. आणि आता आपण चकलीचा सोरा घेतला आहे. ह्या सोऱ्याला आतून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. आता सोऱ्यामध्ये पिठाचा एक गोळा घालायचा आहे. आणि चकली करताना एकदा बघून घ्यायचं की चकलीची जी चकती आहे तिची खरखरीत बाजू बाहेरच्या बाजूने असली पाहिजे, म्हणजे चकलीचे काटे छान येतात. आणि आता आपण चकली करून घेऊ. चकली करताना सुरुवातीला हे असं गोल आकारात वळवून घ्यायचं, म्हणजे चकली दिसायला छान दिसते. आणि या पद्धतीने आपल्याला चकली तयार करून घ्यायची आहे. इथे मी बरोबर 3.5 वेढ्याची ही चकली तयार करून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण सुरुवातीला 3 ते 4 चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की चकलीला खूप छान काटे तयार झालेले आहे, म्हणजेच आपलं पीठ छान घट्ट भिजवलं गेलं आहे. आणि चकली करताना तुकडे पडत असतील तर पिठाला अगदी थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग तुकडे पडणार नाही. आता आपण चकल्या तळून घेऊ. त्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे. सुरुवातीला एक पिठाचा गोळा टाकून बघायचा. पिठाचा गोळा लगेच वरती आला की समजायचं तेल व्यवस्थित तापलं आहे. आता एक एक करून तेलामध्ये चकली सोडून घ्यायची आहे. तेलात चकली सोडताना एक चकली टाकल्यानंतर ती चकली वरती आली की मगच दुसरी चकली तेलात सोडायची आहे. आणि तेलात मावतील इतक्याच चकल्या सोडायच्या. चकली जर मोठ्या आचेवर तळली तर चकली लवकर तळली जाते आणि नंतर मऊ पडते. आणि मंद आचेवरती तळली तर चकली तेलकट होऊ शकते. तसंच तेलाचं मोहन चुकलं तरीही चकली बिघडू शकते. त्यामुळे इथं आपण वापरलेलं प्रमाण वापरा आणि चकल्या करून बघा. चकली तेलात सोडल्यानंतर एक बाजू थोडी कडक होईपर्यंत चकली उलटवायची नाही, नाहीतर मग चकली तेलात तुटू शकते. आणि या पद्धतीने छान अशा बिस्किट रंगावर चकल्या तळून घ्यायच्या. आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली छान तळून झालेली आहे. आता ह्या चकल्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने 2 ते 3 चकल्या
करून सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. या प्रमाणानुसार चकल्या करून बघा, अगदी खुसखुशीत होतात. तेलात विरघळायचं टेन्शन नाही किंवा चकली तेलकटही होत नाही. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दिवाळीच्या अशाच छान रेसिपी सोबत. धन्यवाद.